आढावा घेतला जिथे पावसाचा धोका जास्ती आहे आणि बऱ्याच प्रमाणात पावसाची नोंद सुद्धा झालेली आहे। यानंतर आता जालन्यातल्या बातमीकडे वळूया। तिथे पुराच्या पाण्यामध्ये चुलत भाऊ वाहून गेले। दोघांपैकी एकाला वाचवण्यात यश आलंय। जालन्याच्या भोकरदन मधली घटना आहे। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुराच्या पाण्यामध्ये जाण्याचा अट्टहास हा जीवावरती बेतलाय। पाण्यातून वाट काढत असताना दोन चुलत भाऊ वाहून गेले। त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे। जालन्याच्या भोकरदन मधली घटना अतिउत्साहीपणा हा कसा जीवावरती बेततो याचं हे जिवंत उदाहरण। जालन्यामध्ये असाच नदीला आलेला पूर आणि या पुरामध्ये सुद्धा अतिधाडस करून किंवा अतिउत्साहीपणा दाखवत पुलावरून जाण्याचा प्रयत्न हे दोघे चुलत भाऊ करत होते। मात्र पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की या प्रवाहामध्ये त्यांना तग धरणं शक्य झालं नाही आणि हे दोघेही जण पुलावरून अक्षरशः वाहून जाताना सुद्धा दिसतायत। रस्त्याच्या दुतर्फा लोक आहेत, मात्र तरी सुद्धा या दोघांनी धाडस केलेलं आहे। कोणीतरी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार कैद केलाय आणि यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की दोन चुलत भाऊ हे एकमेकांना धरून खरं तर या पुलावरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत होते। मात्र पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या प्रवाहामध्ये ते दोघेही वाहून गेलेत। जालन्यातल्या भोकरदन मधला हा प्रकार, मात्र त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे। आतापर्यंत या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या ज्या वेळेला नद्या नाल्यांना पूर येतात, पुलावरून पाणी वाहत असतं, कोणी मोटरसायकल घेऊन या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करतो तर कोणी चालत। मात्र हा प्रकार किंवा हे धाडस किती जीवावर बेतू शकतं याचे दाखले आपण बऱ्याच वेळेला पाहिलेले आहेत। मात्र तरी सुद्धा लोकांकडून हा प्रकार केला जातो, हे धाडस केलं जातं। आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील आपल्या सोबत आहेत। विजय, पुन्हा एकदा तसाच प्रकार, दोघे जण या पुलावरून चालत जात आहेत, काय नेमकं कारण होतं? त्यांना एवढं कुठे जायचं होतं आणि या सगळ्या प्रकाराबद्दल काय माहिती? श्वेता, अतिशय हृदयद्रावक घटना म्हणता येईल याला। ही दोन्ही जी मुलं आहेत ती पावसाच्या पुराच्या पाणी पाण्याकरता आपल्या घरातून या नदीच्या पात्राकडे आलेली होती आणि दरम्यान पुन्हा ती आपल्या घराकडे परतत होती। दरम्यान पुराच्या पाणी जास्त असल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आसपासचे जे नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांनी त्यांना पाण्यातून जाण्यापासून रोखले, परंतु या अतिउत्साहीपणा या मुलांना नडला। त्यांनी लोकांचं काही ऐकलं नाही आणि दोघं भावांनी एकमेकांच्या हातात हात घालून तो रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुर्दैवाने दोघेही जण वाहून गेले। तात्काळ गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने दोघं मुलांचा शोध घेतला। दरम्यान त्यापैकी एक मुलगा बचावण्यात प्रशासनाला यश आलाय, परंतु दुसरा मुलगा जो होता त्याला वाचवू शकले नाही आणि दुर्दैवाने त्याच्या या घटनेमध्ये मृत्यू झाला। अशा प्रकारचे घटना या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे न्यूज 18 लोकमत देखील नागरिकांना असे आवाहन करतोय की अशा प्रकारचा अतिउत्साहपणा दाखवू नका, संयम बाळगा, अन्यथा हा अतिउत्साहपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो। बरोबर, आणि त्याचंच हे उदाहरण। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।